जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 23 धाब्यांची अजूनही गरज. सेवानिवृत्ती चषक पावसाळी रबर बॉलची स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येईल. एक लखपती क्रिकेटची स्पर्धा 6 चेंडू 23. पप्पू तोडकर या सीझन मध्ये आपण पाहिलं तर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी कोण विसरेल मित्रांनो. मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने 2 व्हीलर बाईक मिळवली या खेळाडूने, तो पप्पू तोडकर आहे. नाव मोठं आहे आणि नावाप्रमाणे आज काम करायचं. चला प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर चला. गोलंदाजीसाठी गोलंदाज मॅच कडे जायचं पुन्हा एकदा. धीरज गच्चे बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राइक वरती पप्पू तोडकर. पहिलाच बॉल, मला जमत नाही तडजोड, मी करतो फक्त तोडफोड. पप्पू तोडकरच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती सिक्सर. रायगड डीजे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की या मॅच वरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. बॅटल मैदानामध्ये सुरू आहे, परंतु बिग बॅटल मैदानाच्या बाहेर रंगलाय. उमेश नायडू आणि डॉन यांच्यामध्ये, डॉन आणि निहाल यांच्यामध्ये लागलेला बॅटल बघायचंय मैदानामध्ये. 5 चेंडू शिल्लक आहे, 17 धावेंची गरज आहे. पप्पू तोडकरच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती सिक्सर दाखवलाय पप्पू तोडकरने. ओ तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि पप्पू तोडकरने षटकार मारलाय खणखणीत. 6 धावा. जबरदस्त बॉटम हँडचा वापर, जबरदस्त पिकअप स्ट्रोक पप्पू तोडकरच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूयात. डीप होणारा चेंडू होता आणि पप्पू तोडकरने दाखवले मसल्स. आपले मसल मध्ये पॉवर किती आहे ती देखील दाखवली आहे. 2 षटकार खेचलेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज. मॅच अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये ऑन आहे. ऐसा म्हणतात ना कि हौसले को तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. आणि ते जिंकण्यासाठीच मैदानामध्ये लढायचं आहे आणि ती जिंकण्यासाठी संघर्ष सुरू झालाय मित्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार असतील मैदानाच्या आतमध्ये. धीरज गच्चे काय कमबॅक करणार का हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राइक वरती असतील पप्पू तोडकर. 2 षटकार खेचलेत. अजून एक मोठा असो खेळण्याचा प्रयत्न. बेडी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय. स्वतःकडे स्ट्राइक ठेवली आहे पप्पू तोडकरने. 2 धावा इथे येत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक आकार बदलत आहे. धावफलकावरती धावा आहेत 61. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 9 धावा. तीन चेंडू शिल्लक, 9 धावेंची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. पुन्हा एकदा धीरज गच्चे तयार असतील. असं म्हणतात ना, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. इतिहास कोण बदलणार हे मात्र बघायचं आहे, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. एका बाजूला पप्पू तोडकर आहे, दुसऱ्या बाजूला धीरज गच्चे. एका बाजूला मंगलमूर्ती इन्फ्रा 11 आहे तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संविधान चषकाचे मुख्य आयोजक आणि संविधान टीमचे ओनर सन्माननीय चंद्रशेखरजी मोरे सरांचं आगमन झालंय. चंद्रशेखर मोरे सर आपलं देखील मी आझादी चषकामध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 3 चेंडू मध्ये 16 धावा झालेल्या आहेत. आपण या मैदानावरती बघितल्यात. 6 चेंडू मध्ये 28 झालेल्या आहेत. या धावा आपण बघितलेल्या आहेत.
आज 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. होणार की नाही हे मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ सांगून जाईल मित्रांनो. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. धीरज गच्चे 3 चेंडू 9 स्ट्राइक वरती पप्पू. ओहो यावेळेस पुन्हा एकदा आसमानी टोला. यह है बंगाली रसगुल्ला षटकार. थँक्यू डीजे. पप्पू तोडकरचं जबरदस्त आक्रमण. मला वाटतं संभाजी भाऊ मावळ प्रीमियर लीग आपण ज्यावेळेस लोणावळ्यामध्ये आयोजित केली, पप्पू तोडकर आयकॉनच्या भूमिकेमध्ये होते. अपयशी राहिले आणि त्यांनी आपल्या बाईटमध्ये सांगितलं होतं आजचा माझा थोडासा बॅड पॅच सुरू आहे, वेळ भेटत नाहीये, प्रॅक्टिससाठी वेळ नाहीये, परंतु ज्यावेळेस मी कमबॅक करेल ना तो कमबॅक सगळ्यांच्या नजरेत साठवण्यासारखा कमबॅक करेल. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीच्या मैदानावरती टू व्हीलर बाईक मिळवली आणि आझादी चषकामध्ये काय बॅटिंग केली आहे. 4 चेंडू 20 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. जबरदस्त बॅटल रंगलाय. आपण पाहतोय आझादी चषकाचा थरार. जो संघ इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर जिंकणार तो क्वार्टर फायनल मध्ये भिडणार. पप्पू तोडकर सांगत असेल वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. आणि पप्पू तोडकर कोण आहे हे मात्र सांगतोय आणि तो मैदानामध्ये दाखवूनही देतोय. 2 चेंडू 3 धावांची गरज. मॅच ऑन आहे. पप्पू तोडकरची बॅटिंग पाहण्यासाठी, आझादी चषक पाहण्यासाठी मेघराजाचं देखील आगमन झाले. आता 2 चेंडू 3. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का पाहणं गरजेचं आहे. आहे आहे आणि इथे काय विकेट तर जरूर मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता काय होईल. 1 चेंडू शिल्लक, 2 धावेंची गरज. सामना जर टाय झाला, बघायचंय आझादी चषकामध्ये पहिली सुपर ओव्हरची मॅच बघायला मिळणार का. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूयात. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, सिंगल सक्सेसफुल, आणि परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र दुसऱ्या धावेमध्ये स्वतःकडे स्ट्राइक ठेवू शकले नाहीये पप्पू तोडकर. 1 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि या एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. जबरदस्त मॅच, बिग बॅटल. काय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलेला आहे आणि मला वाटतं जे घर बसल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेतायत ना ते देखील विचार करत असतील आम्ही देखील मैदानावरती जाणं गरजेचं होतं आणि या इतिहासाचा साक्षीदार देखील होणं गरजेचं होतं. शेवटचा 1 चेंडू 2, परंतु प्रेक्षक राजा हो. आझादी चषकाची मॅच, पप्पू तोडकरची बॅटिंग, धीरज गच्चेची गोलंदाजी जर आवडली असेल तर या एका चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्र हो. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. जर धीरज गच्चेने जर इथे संघाला विजय मिळवून दिला ना तर अमित दादा तरस उद्योग सम्राट यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज धीरजला. 1 चेंडू आणि 2. समोर आहे प्रशांत दादा गायकवाड. गोलंदाजीसाठी असेल धीरज गच्चे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. जो सामना जनरल वॉर्ड मध्ये होता तो सामना आता आयसीयू मध्ये आलाय आणि आयसीयू मधला आता सामना व्हेंटिलेटर वरती. 1 चेंडू 2. हलक्या धनाच्या पामनकडे या सैन्य वळवलाय. चेंडूला अजित गायकवाड दूरवरती आहे. चेंडूला कव्हर करेल. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथे काय सामना टाय झालाय. सुपर ओव्हर. प्रेक्षकांचा नजरा फेडणारा आपण पाहतोय सामना. काय मॅच रंगली.
काय जबरदस्त मॅच, सामना टाय झालाय, सामना सुपर ओव्हर मध्ये पोहोचला.